आकाशवाणी नागपूर धैर्यशील मिश्रम आपल्याला ठळक बातमी देत आहे. नागपूर शहरातील सखल भाग आणि रेल्वे परिसरात पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी मध्य रेल्वेचे DRM विनायक गर्ग यांनी आणि मनपा आयुक्त डॉक्टर विपिन यांनी शक्ती नाला आणि रेल्वे रुळा घालून जाणाऱ्या नाल्यांची संयुक्त पाहणी केली. नाल्यांची तातडीने साफसफाई करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला असून रेल्वे प्रशासन मशिनरी उपलब्ध करून देणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे 14वे कुलगुरू म्हणून डॉक्टर अखिलेश पेशवे यांनी आज पदभार स्वीकारला. कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर यांच्या उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा पार पडला. विविध संघटनांच्या वतीने डॉक्टर पेशवे यांचं अभिनंदन करण्यात आलं. यवतमाळ जिल्ह्यात जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यातील घरगणना कार्याला 16 मेपासून सुरुवात झाली असून 14 जूनपर्यंत प्रगणक आणि पर्यवेक्षक घरभेटीद्वारे माहिती संकलित करणार आहेत. या प्रक्रियेसाठी सुमारे 5,600 अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 22,318 कुटुंबांनी ऑनलाईन स्वगणना केली असून नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करण्याचं आवाहन देखील प्रशासनानं केलं आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि नाशिकच्या उन्हाळी मे-जून 2026 परीक्षांना 27 मेपासून प्रारंभ होत असून अमरावती विभागांतर्गत एकूण 84 परीक्षा केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे. एबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी एबोलाच्या लक्षणांची साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही यात समावेश आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल मेटा, गुगल आणि टेलिग्रामसह काही प्रमुख समाजमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी स्पर्धा परीक्षांशी संबंधित चुकीच्या माहितीचा वाढता प्रसार आणि निनावी ऑनलाईन समूहाद्वारे होणारा प्रसार याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. चुकीची माहिती पसरवणाऱ्या समाज माध्यमावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रधान यांनी या बैठकीत दिले. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.